आरेच्या जंगलामध्ये आलो होतो. आपण टीव्हीच्या मीडियावर बघितलं असेल की वृक्षतोडीचा विषय खूप हायलाईट केला होता. वृक्षतोडीचा विषय हायलाईट झाल्यानंतर आपला विरोध असेल तर आपण विरोध करा. माझा वैयक्तिक त्या गोष्टीला विरोध नाहीये, पण एक गोष्ट मला आपल्या निदर्शनास आणायची आहे. हे आपण बघू शकता, आरेच्या जंगलामध्ये अशा या तबेले आहेत, गोठे आहेत, ज्याच्यामध्ये गाई म्हशी असतात आणि ते दूध व्यवसाय इकडे होतो. बेसिकली आरे शेड किंवा आरेचं जंगल याचा अर्थ काय की ही एक दूध कंपनी आहे गव्हर्नमेंटने बनवलेली. आरे दूध कंपनी म्हणजेच काय की इथं पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अनेक गाई म्हशींचे गोठे आहेत, जिथं काही लोकांनी दूध व्यवसाय करावा असा सगळा तो गव्हर्नमेंटचा विजन होती. पण इथं आता काय झालंय, महाराष्ट्रातला गवळी समाज जो की दुग्ध व्यवसायामध्ये असायचा पारंपरिकरित्या, आणि तसं यूपी बिहारमधला किंवा नॉर्थ साईडचा यादव समाज, तर एक गोष्ट इथं कोणाच्याच ध्यानात येत नाहीये. महाराष्ट्रातला गवळी समाज असू दे ना तर उत्तर भारतातला यादव समाज असू दे, जो इथं प्रायमरी सगळीकडे असायचा, हा ऑलमोस्ट 99% किंवा 95% गायब झालेला आहे आरेमधून. आणि यांच्या जागी सगळेजण जिहादी बांगलादेशी घुसायला लागलेले आहेत. सगळे कामगार इथं बांगलादेशी, इथं मुस्लिमांच्या वस्त्या वाढत चाललेल्या आहेत. आणि हे सगळे मुस्लिम भारतीय मुस्लिम नाही आहेत, मराठी मुस्लिम नाही आहेत, हे सगळे परप्रांतीय आणि परदेशीय मुस्लिम आहेत. यांचे पत्ते कोणाकडे आहेत का, यांचे डॉक्युमेंट्स आहेत का, कशाचा काहीच पत्ता नाही आहे. म्हणजेच तुम्ही समजून घ्या, वृक्षतोडीचा अजेंडा टी व्हीवरती चालवायचा आणि छुपा अजेंडा जो की लँड जिहाद आणि जंगल जिहाद आणि दूध जिहाद या सगळ्या माध्यमातून कम्प्लिटली हिंदू लोकांना घालवायचं, कट ऑफ करायचं, हा खरा अजेंडा या आरेच्या जंगलात चालला आहे. आणि याला सपोर्ट कोण करते, हा प्रश्न मला पडलेला आहे. कोणी याचं उत्तर सांगेल का? आपली वोट बँक शेकवण्यासाठी या लँड जिहादला, दूध जिहादला, जंगल जिहादला जे लोक सपोर्ट करत आहेत ना, तर लक्षात ठेवा, हिंदू धर्म जागरूक होत आहे. तो तुम्हाला सुट्टी देणार नाही आता, एवढंच लक्षात ठेवा.